किती सह्या आहेत ह्या? सॉरी मैडम, काय करू? तुम्हाला चहा कॉफी काही हवा असेल तर घ्या. मुझे तुमसे बात करनी है. मी कामात आहे. मुझे तुमसे अभी के अभी बात करनी है, समझ रही हो तुम? तुम्ही बाहेर बसा जरा, मी पाठवून देते सही करून. ओके मॅम. प्रॉब्लेम काय तुझा? माझी मीटिंग चालू होती ना. काय आभाळ कोसळलं डोक्यावर तुझ्या? माझ्या ने ओम भाईचा. रस्ते और आला तो बिचार, घर चला गया उसका, मालिक ने उसको बेघर कर दिया. स्वीटू और उन दोनों के बीच में झगड़े चल रहे, कुछ भी अच्छा नहीं हो रहा उन दोनों के बीच में. क्यों कर रही हो तुम ये सब बेबी? काय काय केलं मी? अरे ओम भाई को कितनी तकलीफ हो रही है बेबी, जानती हो ना? प्लीज प्लीज उन दोनों के प्यार के बीच में मत आओ प्लीज. तू शांत हो जरा. तू किती हायपर झालायस. तुला काय वाटतं? माझं ओमवर प्रेम नाहीये. ओम माझा भाऊच आहे ना. आणि म्हणूनच त्याच्या सुखासाठी, त्याच्या आनंदासाठी माझा कितीही विरोध असताना ते सगळं विसरून, झालेला अपमान विसरून मी ओम आणि स्वीटूचं नातं एक्सेप्ट केलंय ना. मलाही वाटतं आता स्वीटू या घरात सून म्हणून यावी. पण नलू मावशीने मात्र ओमला अट घातली. त्याची परीक्षा घेते म्हणून मी हे सगळं केलं. म्हणून तू त्याला रस्त्यावर आणलं. मला हेच हवं होतं. आता बघ ना, बेघर होऊन सुद्धा, रस्त्यावर येऊन सुद्धा ओम तिथेच थांबलाय. का? तर त्याचं स्वीटूवर प्रेम आहे म्हणून. खरं तर तिला पळवून आणू शकत होता, पण नाही. नलू मावशीची परवानगी घेऊन रीतसर मागणी घालून लग्न करावं अशी त्याची इच्छा आहे म्हणून तो तिथे थांबला. कदाचित इतकं सगळं झाल्यानंतर तरी नलू मावशीला रिअलाइज होईल. ती सगळं विसरून त्यांच्या लग्नाला परवानगी देईल म्हणून मी हे सगळं केलं. म्हणजे तू हे ओम आणि स्वीटूसाठी केलेस? ऑफकोर्स. ओम भाऊ आहे माझा, लहान भाऊ. माझं प्रेम आहे अरे त्याच्यावर. आणि तुझंही प्रेम आहेच ना त्याच्यावर. तुलाही वाटतं ना ओम आणि स्वीटूचं लग्न व्हावं, ते सुखी व्हावे. बघ, कोणीही कितीही विरोध केला ना तरी ओम स्वीटूचं लग्न होणार. स्वीटू सून म्हणून या घरात येणार. काय एकदा स्वीटू लग्न होऊन या घरात आली ना की ओमची काळजी घ्यायला स्वीटू असेल. आणि मग कंपनीची सगळी सूत्र मी ओमच्या हातात देणार. मी जबाबदारीतून मोकळी होणार. मग मी माझं आयुष्य, मी आपलं आयुष्य जगायला मोकळी, हक्कानी तुझी बायको बनायला मोकळी है ना. बेबी बेबी तुम टेंशन मत लो. तुम जैसे चाहोगी ना वैसे ही हो. सॉरी. हॅलो, हा मी ओमकार खानविलकर बोलतोय. तुम्ही माझ्या घराला, म्हणजे तुमच्या घराला जे लॉक लावून गेलात, तुम्ही काहीच नोटीस दिली नाही, त्याबद्दल मला बोलायचं होतं. नाही बघ, माझं ऐकून घ्या. माझं ऐकून घ्या. मला तुम्हाला भेटायचं आणि तुमच्याशी बोलायचंय. मी तुम्हाला नंतर फोन करतो, पण मी तुम्हाला भेटायला येतोय. ओके, ठेवतो. हा मावशी, काय झालं? हाऊस मिटली? काय म्हणाला होतास तुम्हाला की मी पैसे कमवून दाखवीन, गरिबीत जगून दाखवेन? मग काय झालं? इतक्या लवकर हार मानलीस तू? हे समजवत होते ना मी तुला. आम्ही जसं रोज जगत आलोय ना, ते तुला इतक्या सहज नाही जमणार. पण तेव्हा ऐकलं नाहीस तू माझा, हट्टाला पेटलास. ठीक आहे, आता तू निघालाच आहेस म्हटल्यावर. एक मिनिट, तू निघायची भाषा का करतेस? जस्ट बिकॉज त्यांनी मला त्या घरातनं बाहेर काढलं म्हणून? मी कुठेही जात नाहीये, मी इथेच आहे. मावशी, मी इकडे माझं प्रेम जिंकायला आलोय, तुझं मन जिंकायला आलोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे तुला वचन दिलंय ते पूर्ण करायला आलोय. अरे पण स्वीटू तर म्हणाली. अरे स्वीटू काही म्हणेल, स्वीटूचं काय? स्वीटू काही म्हणेल, मी कुठेही जात नाहीये, मी इथेच थांबणार आहे.
घडीत घोड्यावर घडीत गाढवावर असं झालंय तुमचं. हे कसलं प्रेम? म्हणजे ओम 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 ऐक ना. ओम ओम प्लीज प्लीज नाही मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही. नाही मला तुझं काही ऐकू नाही घ्यायचं. असं नको ना. I'm done. तुझा माझ्यावर विश्वास नाही हे तू दाखवून दिलंस. ओमकार खानविलकर फक्त मोठ्या गाड्यांमधून फिरतो, एसी रूम मध्ये झोपतो, ऐशो आरामात जगतो, हवेत इतके पैसे खर्च करतो. ओमकार खानविलकरला कष्ट काय असतात माहितीच नाही. इनफॅक्ट त्यांनी कधी कष्टच केले नाहीत आयुष्यात. बरोबर? राईट? तसं नाहीये रे. पण हा जो पण आहे ना तोच प्रॉब्लेम आहे स्वीटू. कितीही माझ्याकडे पैसा असला तरी आपल्यासाठी ना मी वाटेल ते करू शकतो आणि मी करत होतो. आपल्या भविष्यासाठी, आपल्या आनंदासाठी मी करत होतो. पण मला स्वीटू तुला कळलंच नाही की मी तुझ्यासाठी वाटेल ते करू शकतो. तुला नाही कळलं. असं नाही. हो तुला नाही कळलं. असंच आहे. तुला माहितीये मी सगळ्या परीक्षांना आनंदाने देत होतो. तू मला त्याआधीच फेल केलंस ग. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती स्वीटू. तुझा माझ्याबद्दलचा विश्वास आणि कॉन्फिडन्स हेच माझं बळ होतं स्वीटू. पण तेच गेलंय आता. आता काय करणार? असं नाही. असं माझा काय? तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये. पण मला काळजी वाटली रे. आणि मला शंका होती की जमेल नाही जमेल. मला स्वीटू तुझ्या मनात जी शंका आली ना तिथेच सगळं संपलं. जिथे विश्वास असतो ना तिथे कधी शंका नसते. त्या क्षणाला शंका येते, त्या क्षणाला सगळं संपतं. संपलं. नाही असं. हो संपलं. Anyway, मला नाही बोलायचं तुझ्याशी. ओ असं नको ना बोलूस. प्लीज मी असतो. प्लीज. हॅलो मॅम. मॅम तुम्ही बोलवलं मला. बोला काय काम होतं मॅम? अरे खूप काम आहेत. म्हणजे बघ त्या ओमला त्या घाणेरड्या चाळीतून परत आणायचंय. स्वीटू आणि ओमचं ब्रेकअप करायचंय. त्यानंतर त्या साळवींच्या घराचे सगळे पेपर्स हवेत मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जादूला कसं भरवायचं, त्याला कसं एंटरटेन करायचं, त्याच्याशी कसं खेळायचं हे शिकायचंय. तू कुठलं काम करतोस? मॅम ही सगळीच कामं मी करतो ना मॅम. अचूक, व्यवस्थित,
यातलं एकही काम धड जमलेलं नाहीये तुला. सॉरी मॅम. खाली बस. मॅम मॅम का मॅम? एक काम धड जमलंय तुला? काय व्हायचंय कंपनीचं CEO. एक काम व्यवस्थित करशील असा विश्वास ठेवून मी तुला प्रमोशन दिलं, पण काहीही जमलेलं नाही तुला. खाली बस आणि कोंबडा हो. मॅम मी सगळी कामं करतो व्यवस्थित, प्लीज. हा जो शर्ट घातलायस, टाय, पॅन्ट, हे महागातलं घड्याळ ना, हे सगळं खानविलकरांच्या जीवावर मी दिलंय तुला, माझ्यामुळे. हा, एका क्षणात हे सगळं काढून घेऊ शकते आणि तुलाही तसंच रस्त्यावर आणू शकते. मॅम मी यावेळी त्या साळवींना बर्बाद केल्याशिवाय परत इथे येणार नाही. प्रॉमिस मॅम. येस, थँक्यू मॅम. इथे का उभी आहेस? हा ओम दादा ना. ए ओम दा. काय चिडलाय, बोलत नाहीये माझ्याशी. का? मी त्याला जायला सांगितलं म्हणून. तू त्याला जायला सांगितलं? त्याला जायला का सांगितलं? म्हणजे बघ त्याच्याकडे, एवढा त्रास होतोय त्याला, एवढे हाल होतात त्याचे. मला नाही बघवते आता. मला नाही माहिती. मला त्यांनी इथनं जायला हवंय बास. तू हे बोललीस त्याला? हो. मग तो चिडला? हो ना. अरे मग बरोबर आहे त्याचं. कसं काय स्वीटू, तू त्याची एवढी श्रीमंती सोडून इथे राहायला आला तुझ्यासाठी ना. काकीने एवढी अट घातली, ती मान्य केली तुझ्यासाठी. ती अट पूर्ण करायला एवढी मेहनत करतोय तो, बघ कोणासाठी? तुझ्यासाठी ना, फक्त तुझ्यासाठी. आता असं असताना तू त्याला घरी जा सांगितलं, कसं वाटेल त्याला? राग नाही येणार? हो, मला माहितीये तो माझ्यासाठी आलाय, पण यात राग येण्यासारखं काय आहे? राग येण्यासारखंच आहे स्वीटू. तो एवढं करतोय तुझ्यासाठी आणि तू साधा विश्वास नाही दाखवलास त्याच्यावर. मी अविश्वास नाही दाखवला. ते अशा गोष्टी लागतात मनाला. हे मी तुला सांगायला हवं? माझ्या मनाला नाही लागत. मग तो तुझा ओम दादा आहे म्हणून तो बरोबर. मला माझी बाजू नाहीये. मला पण त्रास होत. तुला नाही कळणार आता. तुला प्रेमात पडलास नक्की कळेल. मी प्रेमात? नको बाबा, तुमचं बघितलं ना प्रेम, तेवढं खूप झालं मला. आता कुठेही पडलो तरी चालेल, प्रेमात नाही पडायचं मला. एवढ्या परीक्षा मी नाही देणार. मी चालू इस्त्रीचे कपडे द्यायला. येतेस? बरं मी थांब जातोय. अरे चिंग्या, अरे काय म्हणतो मित्र, कसा आहेस? आता कोणाला त्रास द्यायला आलास? हे बघ, तुझं रोमदादा आणि स्वीटूच्या मध्ये आला ना, मी काय तुला सोडणार? चिन्या शांतो. मी काय येऊ त्यांच्यामध्ये? मला काय गरज पडली? हा, तुला तर माहितीये माझं आणि स्वीटूचं लग्न ठरलं होतं. साखरपुड्यापर्यंत गेलं होतं सगळं. मी साखरपुडा मोडला. मी साखरपुड्यामध्ये का राडा केला? मला खरंच असं मनापासून वाटतं की त्या दोघांनी एकत्र यावं, त्या प्रेमी जीवानी लग्न करावं, असं मला खरंच मनापासून वाटतंय. आणि म्हणून मी हेच बघायला आलो की त्यांचं सगळं कसं चाललंय, नीट चाललंय ना, व्यवस्थित चाललंय ना, बस, बाकी काही नाही. नीट चाललंय सगळं?
चिन्या ऐक ना ते ओम सरांना काहीतरी 25,000 रुपये जमवायचे होते, अट घातली होती. पैसे जमले त्यांचे 25,000 रुपये? हा नाही, नसतील जमले ना तर काही टेन्शन घेऊ नको, मी माझ्याकडचे पैसे देतो. ते तू ओम सरांना नेऊन दे. नको, ओमदादा जमवेल त्याचे पैसे. हा तो प्रॉब्लेमच नाहीये ना. मग काय प्रॉब्लेम आहे? बोल ना चिन्या, बोल. स्वीटूच सांगते ओमदादाला तू घरी जा म्हणून. ओमदादाचं घर गेलं ना तर त्याचे खूप हाल होत आहेत. ते स्वीटूला बघवत नाहीये म्हणून स्वीटू म्हणते जा, आणि ओमदादा पण जायची भाषा करतोय. मला काय कळतच नाहीये. नाही चिन्या, तू त्याला जाऊ देऊ नको. त्याला अडवायला हवं, असं करून चालणार नाही. अरे मी खूप ट्राय केले, पण काहीच होत नाहीये, आणि माझं तर कोणी ऐकतच नाहीये. तर नवीन जॉब लागलाय, उद्या पहिला दिवस आहे, पण हे सगळं झालं तर त्यात मूडच होत नाहीये. अरे वा, क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे वा वा वा. हे नाही नको. अरे ठेव रे, हे बघ, मोठ्या भावाकडून धाकट्या भावाला भेट माझ्याकडून. आता तू ऑफिसला जाणार, हा पैसे असू दे. आणि हे बघ, तू ओम आणि स्वीटूचं काही टेन्शन घेऊ नकोस. हा, मी स्वतः जाऊन त्यांना सांगेन की तुम्ही जर वेगळे झाला तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. मी बोलेन. काय बोलतोय रे, आपलं बोलायचं फक्त. मला माहितीये माझ्या बोलण्याने काही फरक पडणार नाहीये त्या दोघांना. पण तिने असं कोणीतरी हवं की ज्याच्या बोलण्याने त्या दोघांना खरंच फरक पडेल. अशी कोणीतरी व्यक्ती हवी की जी बोलेल की तुम्ही दोघं जर एकत्र नाही आलात, तुम्ही जर वेगळे झालात तर मी माझा जीव देईन, असं बोलणारी कोणीतरी व्यक्ती हवी. मी बोललो तर हो, अरे हो चिन्या, तू म्हणजे तूच योग्य आहेस. हे बघ, ओम सरांचा तुझ्यावर जीव आहे, स्वीटूचा आणि तुझं एकमेकांवर किती प्रेम आहे, है ना? तूच करेक्ट माणूस आहेस की तू जर बोललास की तुम्ही दोघं जर एकत्र नाही आलात, मी माझा जीव देईन, तरच त्यांना काहीतरी फरक पडेल. आणि आपल्याला हे त्यांच्या चांगल्यासाठी बोलायचं आहे, बरोबर ना? आपल्याला थोडीच खरं जाऊन जीव द्यायचा आहे, असं तर नाही करायचं ना. आपल्याला त्यांच्या चांगल्यासाठी करायचं की नाही आपल्याला, हे तूच करू शकतोस. चिन्या, स्वीटू तुझी मोठी बहीण आहे, ती तुला राखी बांधते. हा, दादांचे किती उपकार आहेत तुमच्यावर. दादा, तुझी नलू काकी, त्यांच्यासाठी तुला हे करावंच लागेल. हे बघ, तुला एक संधी आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायची. तू बोलशील मला माहितीये, आणि तूच करेक्ट आहेस. बोलशील ना? ओमदादा, काय चल तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. ओके. चल 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 चल. चिन्या थांब. काय झालंय? घरी सगळं ओके ना? नाही, घरी सगळं ठीक आहे. तुझं आणि स्वीटूचं फक्त काही ते नीट नाहीये, म्हणून तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. स्वीटू समोर उभा राहा आणि स्वीटूला सांग की स्वीटू, मी कुठेही जात नाहीये, मी इथेच थांबतोय आणि मी तुझ्याशी लग्न करणार आहे. हा, चल. अरे यार, काय आहे ओमदादा? हा, ती तिथे रुसून बसले, तू इथे बाहेर उभा राहून राग काढतोय. हा, हे 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 प्रेम आहे तुमचं? चिन्या, तिला मी इथे थांबलेलं नकोय. अच्छा अच्छा, म्हणजे ती जा म्हणाली आणि तू जाणार काय? ओमदादा, काय यार, प्रेमात पडताना विचारलं होतं तू तिला? हा, तिची पण काळजी आहे, तिचं पण प्रेम आहे ना तुझ्यावर. तिला नाही बघवत हाल तुझे, मला ना माहिती, तू चल. ऐक, चिन्या, हे बघ, मला माहितीये, मला सगळं माहितीये, ओके, पण तिला मी इथे राहिलेलं नकोय, आणि तिला मी इथे राहून जर त्रास होणार असेल तर मी का राहू इथे? आणि मी काय करू मला कळत नाहीये. नाही ओमदादा, ती किती लहान मुलीसारखी वागली ना तरी तू समजून घ्यायचं तिला. हा, तुमचं जे भांडण चाललं ना ते मला अजिबात आवडत नाहीये. ते लवकरात लवकर मिटवा तुम्ही. तू माझ्या बहिणीला असं सोडून जायचं ना ओमदादा, नाही तर मी बरं वाईट करेन काहीतरी. काय? कोणाचं? माझं नाही, तुझं नाही, माझंच.
तुम्ही जर वेगळं झालात ना मी जीव देईन जाऊन कुठेतरी. चिन्या, आत्ता बोलतोयस पण परत असं मूर्खासारखं बोलायचं नाही, कळलं? स्वीटूचं आणि माझं जे काही भांडण आहे ते आमच्यातलं आहे, ते आम्ही सॉल्व्ह करू, त्याच्यामध्ये तुला पडायची गरज नाही.